निश्चयाचा महामेरू संपूर्ण जगभर ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो असं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं। मात्र त्यांचं कार्य हे चालू ठेवलं ते त्यांच्या अनेक वारसदारांनी। असंच होतं त्यांचं कार्य, त्यामध्ये मातृभूमीची परकीय अंमलापासून मुक्तता म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचं जीवन कार्य होतं। या कार्यासाठी त्यांनी हयातभर अविरत कष्ट घेतलं आणि 1674 साली स्वतःच राज्याभिषेक करून या कार्यास राजनैतिक व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून दिलं। आपले ध्येय साध्य करीत असताना त्यांनी आपल्या अंगच्या असामान्य राजकीय व लष्करी गुणांचे प्रकटीकरण केलं। तथापि त्यांची कर्तबगारी ही फक्त राजकीय व लष्करी क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती, तर स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्यांचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असं प्रशासनही निर्माण केलं। शिवछत्रपतींची ही कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमा इतकीच महत्त्वाची आहे। सामान्यातील सामान्य माणसाचं, विशेषतः गोरगरीब रयतेचं कल्याण व संरक्षण हे या प्रशासनाचं मुख्य सूत्र होतं। हिंदुस्थानच्या इतिहासात रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं। केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या बाहेरही त्यांचा उल्लेख आदराने केला जातो, केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यामुळेच। छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं ते त्यांच्या विलक्षण कार्यकर्तृत्वामुळे। शिवकाळात इस्लामी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची भूमी आक्रमित करून येथील लोकांच्यावर राजकीयच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक गुलामगिरी लादलेली होती। सलग 300 वर्ष महाराष्ट्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या सर्वकष गुलामगिरीत खितपत पडला होता। मराठ्यांचे तत्कालीन पुढारी सुलतानाची चाकरी करण्यातच धन्यता मानत होते। शिवाजी महाराजांनी मराठ्यांची गुलामगिरीची मानसिकता तोडली आणि हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना केली। महाराजांचं हे कार्य एक युगकार्यच मानलं जातं। महाराजांची स्वराज्य निर्मितीची जी काही उद्दिष्ट होती त्यामध्ये मराठ्यांचे एकीकरण करून त्यामध्ये स्वातंत्र्याची अभिलाषा उत्पन्न करणं हे प्रमुख उद्दिष्ट होतं। इस्लामी राज्यकर्त्यांचं आक्रमण केवळ मराठी भूमीवरच नव्हतं तर ते हिंदू धर्मावर व हिंदू संस्कृतीवरही होतं। स्वाभाविकच इस्लामच्या हल्ल्यापासून हिंदू धर्म व संस्कृती यांचं रक्षण करणं हे स्वराज्य स्थापनेच्या पाठीमागचं एक प्रधान कार्य मानलं जातं। त्यामुळेच महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नास धर्मरक्षणाचीही जोड मिळाली आणि त्या कार्यास लोकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला। परिणामी महाराजांची जनमानसातील प्रतिभा हिंदू धर्मरक्षक म्हणून तयार झाली। अशाच प्रकारची प्रतिमा आपल्या मराठी बखरकारांनीही आपल्या बखरीमध्ये रंगवून ठेवलेल्या दिसून येतात। पण ही प्रतिमा त्यांची खरी होती काय? कारण ते इतिहासाला धरून होईल काय? शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचे रक्षण केलं हेही खरेच आहे, पण त्यात नाकारण्यासारखंही काही नाही। तसेच ते हिंदूंचेच केवळ राजा होते हे मात्र मान्य करता येत नाही, कारण हिंदू प्रजेबरोबर इतर धर्मीय प्रजेलाही त्यांनी तितक्याच मानसन्मानानं वागवलं। आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या देत असताना कुठल्याही व्यक्तीला त्याच्या कार्यकर्तृत्वाला मान दिला गेला, मात्र त्याची जात धर्म इथं कोणत्याही प्रकारचं भेदाभेद असलेला आपल्याला दिसून येत नाही। शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं, मात्र दुसऱ्या धर्माचा कधीही तिरस्कार केला नाही, तसेच अन्य धर्मीयांचा कधीही छळ केला नाही। शिवकाळामध्ये एका शाहिरानं आपल्या कवनात म्हटलं आहे, शिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव, नाही भेदभाव। या उक्तीप्रमाणे महाराजांनी आपल्या कारभारात सर्व धर्माप्रत समभाव धारण केला होता। अशा प्रकारचा सर्व धर्म समभाव राज्यकर्त्यांनी धारण करावा अशी आजच्या धर्मनिरपेक्ष राज्यात विचारांची लोकांची अपेक्षा असते। महाराजांना धर्मनिरपेक्षता ही आधुनिक संकल्पना ज्ञात नसताना सुद्धा त्यांच्याकडून या संकल्पनेप्रमाणे आचरण घडलं गेलं। ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणूनच त्यांना दृष्टा पुरुष असंही म्हटलं जातं। ते राजे असूनही लोकशाहीच्या राज्यात राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असंही त्यांचं व्यक्तिमत्व होतं।
शिवकाळ बघितला तर हिंदुस्थानात इस्लामी आक्रमकांचा रक्तरंजित इतिहास होता. त्यांनी केलेल्या हिंदूंच्या कत्तली आणि मंदिरांचे विध्वंस यानं इतिहास भरून गेलेला होता. हे महाराजांना माहीत नव्हतं असं नव्हतं, मात्र त्यांनी लढाया केल्या, या लोकांना पराभूत केलं, मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची सूडबुद्धी उगवली नाही. शत्रू ज्या धर्माचा होता त्या धर्माच्या लोकांच्या कत्तली महाराजांनी केल्या नाहीत, अर्थात त्यांची प्रार्थनास्थळेही सूडबुद्धीनं उद्ध्वस्त केली नाहीत. तसे त्यांनी केले असते तर त्यांच्याविषयी म्हटलं गेलं असतं की हे राजनीतीच धरून होतं. पण शिवाजी राजा हा इतिहासावरही मात करणारा राजा होता. त्यानं इतिहासाच्या प्रभावाबरोबर बहतकत जाण्यास नकार दिला आणि आपल्या धर्माच्या रक्षणाबरोबर आणि अन्य धर्मीयांचंही रक्षण केलं. धर्मवेडानं राष्ट्र मोठं होत नाही असा संदेश त्यांनी आपल्या काळातील नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना दिलेला दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनासंदर्भात महाराजांचा कट्टर शत्रू खाफी खान यानं आपल्या ग्रंथात लिहून ठेवलं आहे की शिवाजीने असा सक्त नियम केला होता की लष्करी मोहिमांच्या वेळी सैनिकीस मस्जिदीस अथवा कुराणास त्रास देऊ नये. एखादी कुराणाची प्रत त्याच्या हाती सापडली तर तो मोठ्या पूज्य भावनेनं ती आपल्या हाताखालच्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करत असे. खाफी खानानं हे जे लिहिलं आहे ते एखाद्या हिंदू इतिहासकारानं लिहिलं असतं तर जगाचा त्यावर विश्वासही बसला नसता. मात्र ही गोष्ट त्या काळामध्ये अत्यंत अपवादात्मक मानली जात होती. जेव्हा औरंगजेबानं जिझिया कर लादला तेव्हाही शिवाजी महाराजांनी त्याविषयी एक खरमरीत पत्र औरंगजेबास लिहिलं होतं. एकूणच असा होता हा महान द्रष्टा राजा जो रयतेचा राजा होता आणि ज्यानं स्वाभिमान, स्वातंत्र्य या गोष्टी प्रजेला शिकवल्या आणि त्यापासून कित्येक राज्यकर्त्यांनी, कित्येक राज्यांनी, जगातल्या अनेक देशांनी शिवाजी महाराजांच्या या कार्याची प्रेरणा घेतली. त्यामुळं कित्येक क्रांतीयांच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांचं कार्यही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलं. त्यांच्या कार्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही. असं होतं शिवाजी महाराजांचं स्वराज्य. अशा या महान स्वराज्य निर्मात्यांचं निधन 3 एप्रिल 1680 रोजी झालं आणि एक महान कर्तृत्व आणि त्याचा कालखंड इथंच संपला. मात्र त्यांचं कार्य हे आजच्या पिढीला सुद्धा अत्यंत उपयोगी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या कार्याला, शौर्याला, त्यांच्या विचारांना मानाचा मुद्रा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.